परंडा येथील आश्रमशाळेची चौकशी करण्यास विलंब का? पालकांचा आमरण उपोषणाचा इशारा. बार्शी टाकळी तालुक्यातील मौजे, एरंडा, परंडा आणि पिंपळखुटा येथील आश्रमशाळांनी आपल्या नियमित कामकाजाची मर्यादा सोडली असल्यामुळे आश्रमशाळेच्या विविध कामकाजावर एक मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अमरावतीचे उपायुक्त विजय साळवे यांनी या प्रकरणाकडे गंभीरतेने लक्ष द्यावे आणि ठोस कारवाई करावी, अन्यथा अकोला येथील कार्यालयासमोर नागरिकांनी बेमुदत उपोषणाचा इशारा सुद्धा दिला आहे. राज्य व केंद्र शासनाकडून लाखो कोटी रुपयांचा निधी देऊन बार्शी टाकळी तालुक्यात आश्रमशाळा सुरू होत आहेत, परंतु सदर आश्रमशाळा या शासनाच्या नियमाने अजिबात चालत नसून येथे सर्व नियमावलीचा धिंगाणा होताना दिसत आहे. एकना धड भाराभर चिंध्या असा काहीसा प्रकार या आश्रमशाळेमध्ये सुरू आहे. या आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अत्यंत कमी असून या ठिकाणचे अधीक्षक सुद्धा नियमित हजर राहत नाहीत आणि विद्यार्थ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या सुविधा नियमाने पुरवत नाहीत असा काही लोकांचा आरोप आहे. या ठिकाणी मोठा सावळा गोंधळ असून लाखो कोटी रुपयांच्या निधीचा गैरवापर केला जात असल्याचे चित्र दिसत आहे. या आश्रमशाळांना केंद्र शासनाच्या माहिती अधिकार अंतर्गत माहिती मागितली असता ती माहिती सुद्धा मिळत नाही. अधीक्षक नेहमी वारंवार उडवाउडवीची उत्तरे देत असतात. त्यामुळे या दोन्ही आश्रमशाळेच्या कामकाजाबाबत गंभीर चिंता व्यक्त केल्या जात आहे. अमरावतीच्या उपायुक्तांनी या प्रकरणी गंभीर दखल घेऊन चौकशी करावी, अन्यथा अकोल्याच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा देखील तालुक्यातील पालकांनी दिला आहे. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.